हे तर शासनात शास्त्र जे हिताचं शासन करतो त्याला शासन. त्याला शास्त्र किंवा अज्ञातज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्व. काय जे जगात कोणालाच माहीत नाही त्याचं जे ज्ञान करून देते त्याला शास्त्र. पुढे शास्त्र आणि पुराण. पुराण म्हणजे ज्या जुन्या काळामध्ये पुरा अति जुना जुना आहे पण नवीन आहे. जसं ते तारू म्हणे जे देवी जसे का स्वरूप तसे तैसे नित्यनूतन जाणे जे गीता तो हे नित्यनूतन म्हणजे नेहमी त्याच्या नाविन्यच जाणवते आहे जुनं. तर सांगायचं नको किती दिवसाचा रंधा लावला की रोज दिसते काय असं. म्हणजे अनादी काळापासून जरी असलं तरी आता सुद्धा ते नवीनच आहे. कोण जे आहे पुराण. पुरा म्हणजे जुना अपी म्हणजे सुद्धा अधुना म्हणजे आता. त्याचं नाव काय आहे पुराण. पुराण अशी पुराण किती आहे अष्टादश पुराणी. तसे तर बरेच पुराण मग देवी पुराण मग पुराण सूर्य पुराण बरेच पुराण आहेत. असं ज्ञानेश्वरी कशी आहे नवे का जुनी जुनीच आहे पण त्याचं नाव पुराण. पुरा म्हणजे जुना अति अधुना म्हणजे नवीनच आहे. पुढे म्हणून हे जे वेद शास्त्र आणि पुराण हे ज्ञान करून देतात की तू जीव हा जो जीव आहे हा ब्रह्मरूप आहे. पण आहे हे आता सांगायचं मागं झालेलं आहे. पाप आणि पुण्य याचं फळ आहे शरीर. म्हणून जगात कोणतेही शरीर नाही त्यात निवड सुखाचे किंवा असं कोणतंही शरीर नाही की त्यात निवड दुःखच. दुसरी गोष्ट अशी सुखदुःखाचा साक्षात्कार शरीराविना घडत नाही हे ध्यानात असू द्यावं. काय चुकून या जन्मालयाचा अर्थ आहे की मागच्या जन्माच्या पापपुण्यामुळं तू जन्माला आला ती गोष्ट तुझ्या हातात नव्हती. काय मी जन्म घेणार नाही हे तुझ्या हातात नाही. कारण प्रत्येक प्राणी कर्म परतंत्र आहे. काय जरी पत्याला राग आला काय राग आला तर या शरीराचा नाश करू शकतोस पण जन्माला येणं तुझ्या हातात नाही. काय अर्थात जन्माला येणं तुझ्या हातात नाही पण मरणं वा न मरणं हे तुझ्या हातात का नाही. मृत्यूर अमृतम म्हणजे मृत्यूपासून अमृतत्वाकडे जाण्याची ताकद जाण्याची बुद्धी ईश्वराने त्याला बक्षीस दिली. काय केलेलं आहे मृत्यूर अमृतम माम अमृतम गमय. तो मला मृत्यूपासून अमृतत्वाकडे घेऊन जा. किंवा तुला मृत्यूचं उल्लंघन करून अमृतत्वाकडे जाता येते. म्हणून किती म्हणजे बरेच ठिकाणी अमृतत्वाय असते अस्ति म्हणजे अस्तित्व जायते म्हणजे जन्म. बरोबर ना. पहिला कोणता विकार आहे अस्ति म्हणजे अस्तित्व. दुसरा विकार जायते म्हणजे जन्म. काय दुसरं प्रमाण सांगतो जायते असा जन्म होते. दुसरं प्रमाण न जायते म्हणजे काय न जायते म्हणजे काय त्याला जन्म नाही. न जायते म्हणजे काय जायते म्हणजे
न जायते म्हणजे मग ती असं माझं काय कारण न शब्दाचा अर्थ समजत नाही. म्रियते वा कदाचिन म्हणजे काय तो न सगळा लावायचा, न जायते न म्रियते असा कोण अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे हन्यमानीय शरीरे न हन्यते म्हणजे मरक्या शरीरात राहून तो मरत नाही असा अर्थ. एवढ्याच करायला मी नव्हतं गीता पाठ करायला. पहिला गीता पाठ केली की पुढचं मग सोबत त्यांना आनंद वाटेल. पुढे हे जे विकार आहेत हे आत्म्याचे आहे, आत्म्याचे नाही. त्याला आत्मा तसं नाही. अस्ति जायते, दुसरा वर्धते म्हणजे वाढ. काय कोणत्याही वस्तूमध्ये हे 6 विकार आहेत. अगदी झाडाचं रोप जरी म्हणलं तरी 6 विकार त्यात आहे. पहिलं बी म्हणजे अस्तित्व, जायते म्हणजे अंकुरित त्याने, पुढे वर्धने वाढणे, वाढ झाली संपली काय आता पुढे वाढणे. असं धरा कोंबड्या किती वर्गात आहे? जास्तीत जास्त 12 पर्यंत वाढ. आता किती सगळे वाढायचे? मुठभर वाढेल, जास्त नाही वाढायचं. पुढे काय वर्धन झालं की म्हणजे मग काय असं आडवा फुटलं ते सुद्धा नियमात राहिला तर, नियमात म्हणजे ब्रह्मचार्य मध्ये स्थित असा राहिला तर, नाहीतर त्याची सुरू होईल. मकणपणा केल्यानंतर काय होईल म्हणजे विपरिणामाचे विपरिणाम होईल. अपक्षय म्हणजे असं करा कमीत कमी 40 वर्षापर्यंत तो कसा राहतो? अस्ति जायते अपक्षय अस्ति जायते वर्धते. हा विपरिणाम जास्तीत 40 वर्षापर्यंत राहतो. पुढे अपक्षीयते म्हणजे क्षय सुरू होतो. हळूहळू केस पांढरे होतात, केस पांढरे हळूहळू नजर कमी होती, चष्मा लागतो. काय 40 त्या चष्म्याचंच नाव आहे 40. चष्म्याचं नाव काय आहे? त्या 40 म्हणतात त्याला चष्मा लावला की न सांगतो 40 वर्ष झाला. खरे चष्मा लावला म्हणे जरा डोकं दुखं लावलं. डोकं दुखं लावल्याचा अर्थ काय आहे? नजरेला ताण येऊ लागला आणि त्यामुळे परिणाम डोक्यावर होऊ लागला. असं काय झालं? विपरिणामते विपरिणाम सुरू. अपक्षय म्हणजे बुद्धी क्षय पावते, बुद्धीने शरीर. आणि दुसरी गोष्ट सांगू मला, अस्ति जायते विपरिणामते दुसरा असा होतो जरट म्हणे. काय होते? काल मी एक हे तोडून आणला भोपळा, नाही तोडत बाय मी आज जरड झाला. जरड म्हणजे विपरिणामते विपरिणाम असा. पुढे मग अपक्षय हळूहळू हळूहळू दंतादीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान असं होतं. हळूहळू एक एकदा ठणका लागतो, पडतो पडतो. असं करता 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 शेवटी विपरिणाम अपक्षय, शेवटी विनाश. कोणती वस्तू गवताची काळी जरी असली तरी या 6 गोष्टी त्यात आहेत. काय असेल तरी गवताची काळी जरी असली तरी गवत आपल्या वाचून काय होते?
ती भूमीशी लीन होती. सुरीने भूमीशी ऐक्याशी. असं कसं आहे म्हणजे जगातली कोणती वस्तू तुझ्या शरीरासह वर्तमान स्थूल सूक्ष्म सर्व वस्तू विनाश पावतात. म्हणून गीता सांगते अव्यक्तानि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. म्हणजे सृष्टीचक्र असंच आहे. कसं आहे आदिनी अव्यक्तानी निधनानी नाही व्यक्त मध्यानी आणि शेवटी निधनानी पुन्हा व्यक्त. कसं आहे इधर ऐसा ही चलता है. यात फरक कधी पडत नाही. कल्पांत जरी झाला अर्थात सृष्टीचा प्रलय जरी झाला तर हे असंच चालणार. पुढे हे खरे तथापि अविद्या संबंधाने तो जन्माला आला. कशाने आला? अविद्या संबंधाने. अविद्या संबंध नाही म्हणजे परमात्म्याचं तुला ज्ञान न झाले. को हम कथमिदम जातं को वै कर्तासि विद्यते उपादान किमस्ति यम. या प्रश्नाचे उत्तर न भेटले अर्थात प्रश्नाच्या उत्तरात राहणे हे जन्माला मरणाला करणे आणि प्रश्नाचे उत्तर मिळणे आणि समजणे तसा अनुभव येणे हे चिरंजीव पदाला करणे. कसे म्हणून आमचं स्वामी म्हणत शंका जोवरी म्हणी तोवरी मोह नाही समज. मी तोच विचार केला. हे काट्य काही जीवन मुक्त नाही. यांच्या मनात अनेक शंका येतात. त्याच्याविषयी एकदा बुचकून तिकडून बुडून आले गिटारातून म्हणजे इकडे महिना 2 महिने त्याला फ्रेश आहे. मम्मी वाईटून पडतो आणि तिकडून जात जा म्हणजे भजनं सुरुवात आहे आणि गिटारातून बुडून गेले होते. काय कसं सांगा मग. अर्थात तो कर्म संबंधाने अविद्या प्रतापाने कर्म संबंधाने म्हणजे जसे जसे कर्म करे काय येतो येतो निश्चरणी तसं जसं जसं याने कर्म केलं ते कर्म भोगल्याशिवाय सुटत नाही. ज्ञानेश्वर महाराज असं लिहितात काय तैसे कर्म भोग द्याया धरणे बैसे. धरणं बसत माहिती काय आता पुढच्या महिन्यात म्हणजे माघ महिन्यात या भागात सगळं लोक धरणं बसायला जातात. मरसूला घरी गेले धरणं बसायला. त्यांना विचार धरणं बसायला तुम्ही काय करायचं. धरणे बसते आताच्या भाषेत एक प्रकारचा मोर्चाचे समजा. हे मोर्चा सरकारवर नेतात कचेरीवर नेतात कोर्टात नेतात आणि भक्त लोक मोर्चाच्या दारात जाऊन बसतात. दे मला पाहिजे हेच पाहिजे ना नाही उठत म्हणजे फळं मिळाल्याशिवाय न उठणे याचं नाही घरात काय. जसा एखादा सावकार त्याच्या ऋणकोच्या दारात जाऊन बसतो पैसे घेतल्याशिवाय जात जायत कोणी आणला पण नवठे पांडुरंग. काही झालं तरी तुझ्याकडचे पैसे दिले जात नाही याचं नाव काय धरणे बसते. तेव्हा केले कर्म कैसे भोग द्याया धरणे बसते. काय म्हणतात केलेलं कर्म त्याचा भोग पूर्ण झाल्याशिवाय नष्ट होत नाही किंवा ईश्वराचा संकल्प आहे. अज्ञानी जीवाने केलेल्या कर्माची समाप्ती त्याचा फलभोग त्याला झाल्याशिवाय
ते कर्म नष्ट होऊ नये असा ईश्वराचा संकल्प. क्रतौ सुप्ती जागृत त्वमसि फलयोगे क्रतुमता. पुष्पदंत सांगतो काय तो कर्म केल्यानंतर ते कर्म बीज रूपाने तसेच पडलेले असतात. जसे खळ केल्यानंतर त्या धान्याचे बीज कणग्यात तसेच पडलेले असतात. कणग्यात म्हणा, टाकीत म्हणा, गोदामात म्हणा, कशा असतात तसेच पडले असतात. पण ज्या वेळेला योग्य अवस्था येते त्या वेळेला त्याला अंकुर फुटतात. अर्थात त्याच्यापासूनच सृष्टी निर्माण होते. कसं आहे मग ते जसं नाही पेरले तर पीठ होऊन ते आपोआपासून मुक्त होतात. ते बीज नाही मुक्त नाही तो, ते प्राण्याच्या शरीरात जाऊन त्याच्या कर्मरूपाने फलद्रूप होतात. म्हणजे पृथ्वीवर पुन्हा येतात. समजा डुकरानं खाल्लं तर त्या बीजापासून डुकर बीज पिले होतात. माणसानं खाल्लं तर त्या बीजापासून लेकरं तयार होतात. कुत्र्यानं खाल्लं तर त्याच्यापासून कुत्रीचे पिले होतात. म्हणजे बीजशक्ती ही सुप्त वेगळी असते. तेचला क्रतौ सुप्ते जागृत त्वमसि. म्हणजे जीवाने केलेलं कर्म म्हणजे क्रतौ म्हणजे यज्ञ. यज्ञ कर्म समाप्त झाल्यानंतर त्या कर्माचे जे कर्मबीज असतात सुप्ते त्याशी झोपी गेलेले असतात. पण ते कर्म नष्ट होऊ नये, वाकून चोरून नेऊ नये एवढ्याकरता त्वमसि जागृत म्हणजे परमात्मा म्हणजे शिवशंकराला पुष्प म्हणतो देवा तू तिथे जागृत राहतो की ते कर्मबीज आता त्याचा परभव झालेले नाश होऊ नये या आपल्या संकल्पाप्रमाणे तो तिथे राखण बसतो. क्रतौ सुप्ते जागृत त्वमसि फलयोगे क्रतुमतां व कर्म प्रध्वस्तम फलते पुरुषाराधनते. असं पुढे त्याला चुकून जन्म धारण करावा लागला. आता मात्र क्षमतावादी साधन चुकून जन्म धारण करायला म्हणजे अज्ञान असल्या कारणाने, तू गुरुकडे न गेले असल्या कारणाने, तुला खऱ्या गुरुची भेट न झाली असल्या कारणाने, असे अनेक कारणे त्या कारणाने तू जन्माला आला. असं झाला. शाळा शिकणे, MA पासणे, BA पासणे हे सुद्धा आत्मस्वरूपाच्या अज्ञानातून गोष्टी घ्यायच्या. मी या सगळ्या गोष्टी झोपीतच घडल्या जोपर्यंत तुला गुरुकृपेनं जीव ब्रह्मैक्य ज्ञान होत नाही तोपर्यंत जे व्यवहार होतील सगळे अज्ञानातच झाले, ज्ञानात झाले नाही. कारण सूर्याचा उदय झाल्याबरोबर त्याचा पूर्व दिशेचा अंधार नष्ट होतो. तसं येरी दिशांची काळी माने त्याप्रमाणे ब्रह्मविद्या प्राप्त झाल्याबरोबर सर्व प्रकारचे कर्म घेऊन जातात. काय सांगतात? विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि. काय सर्व कर्माचा क्षय होतो, सर्व प्रकारच्या कर्माचा क्षय होतो. आता जन्माला कारण असणारे कर्म आणि अकर्म दोन्ही नष्ट होतात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. म्हणजे हरिकृपेनं त्यांनी कर्म बीज दग्ध होतात, म्हणजे जळून जातात. असा पुढे गुरुचरण पुरस्कार होऊन जीवनमुक्त अवस्था म्हणजे गुरुचरण पुरस्कार नाही पुरस्कार म्हणजे गुरुचरणाच्या जवळ गेले असता, गुरुचरण सेवा केली असता काय होते? त्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते आणि त्याला मरण राहत नाही. तुकाराम महाराज बघे मरण माझे मरून गेले आणि मत केले आम्हाला. मरू नकोस तरच तू भला पुरुष आहेस. म्हणजे तू जन्माला आलास आता मरू नको. याचा अर्थ भजन कर, ध्यान कर, धारणा कर, उपासना कर,
समाधी कर, गुरुसेवा कर. तद्विधी प्रणिपातेन परिपस्तेन सेवया. आणि ते ज्ञान प्राप्त करून घे की ज्या ज्ञानाच्या योगाने आघवीचे ज्ञानी झाली स्वप्ने. सांगतात की ज्या ज्ञानाने सर्व ज्ञान तुच्छ आहेत असं समजते ते ज्ञान तू प्राप्त करून घे, म्हणजे पुन्हा तुला मराठी पाळी येणार नाही. पुढे तू शास्त्रप्रमाणे चिरंजीव आहेस. तू आपल्या अंतरंगात चिरंजीव पदाचे दोन अर्थ होतात. एवढ्याच करता भगवंतांनी 9वा अध्याय सांगितलं. आणि तिथे असं लिहिलं, अवजानते मां मूढा मानसी मृगमाश्रितम परम भाव मजानंतो मम भूत महेश्वर. बस काय, मम भूत महेश्वरम परम भावम अजानंतः. काय, सर्व प्राणी मात्रांचा जो महेश्वर आहे त्या महेश्वराचं ऐश्वर्य न जाणता हे मूळ लोक मला मानसिकम तनुमासिकम समजतात. म्हणजे मी माणूस आहे असं समजतात. काय समजतात? कोण समजतात? हा माणूस आहे म्हणून मूढा. हा यावर ज्ञान ठेवावं की गोकुळाष्टमी करणे, रामनवमी करणे शांतपण आहे का मूर्खपण? काय काय त्यांना अज्ञान तू मूर्खपण असेल. गोकुळाष्टमी काय करतात? परम भाव अजानंतः. रामनवमी काय करतात? परम भाव अजानंतः. मी ईश्वरीय पुरुष आहे, मी जन्म मरणातीत आहे. हे ज्या मूढ लोकांना समजत नाही ते माझी जयंती करतात. पण जयंती कोणाची? जो जन्माला आला त्याची. ज्या जन्मच नाही त्याची जयंती कशी होईल? आणि जो जन्मच नसणार तो मरण कसा? ते पुण्यतिथी कशी होईल? म्हणून शहाण्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी म्हणत नाही. करतात समाधी संजीवन समाधी सोहळा असं म्हणतात. कारण ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी नाही. मग हे समाधीमध्ये गेले त्याचा सोहळा म्हणतात. असं कसं आहे? आता असं धरा, ज्ञानेश्वर महाराज गेले नाही याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज जन्माला नाही म्हणजे जयंती नाही आणि पुण्यतिथी. दुसरं एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. जे थोर पुरुष होऊन गेले त्यांचं त्या निमित्तानं स्मरण करणे, त्या निमित्तानं त्यांचं वर्णन करणे याच्यापासून आपल्याला पुण्य प्राप्त होते. काय प्राप्त होते? कोणाच्या पासून पुण्य प्राप्त होते? तुकाराम म्हणतात पुण्यवंत व्हावे कशाने? सज्जनाच्या नाव घेतले. म्हणजे तुकाराम महाराजांची जर पुण्यतिथी केली तर आपण पुण्यवान होतो का नाही? श्रीकृष्णाची जयंती केली तसं पाहिलं त्या श्रीकृष्णाचं तर काहीच नाही. जसा सूर्याला अंधारही माहीत नाही आणि सूर्याला दिवसही माहीत. म्हणजे दिवस रात्री हे कोणाच्या येतात? आणि त्याला काय नाही बरं दिवस? अंधारच नाही त्याला. मग त्याला अंधार आहे, त्याला रात्र, त्याला दिवस आहे. मग अंधार कोणाला आहे? काय सांगते ज्ञानशास्त्र की पृथ्वीला अंधार का पडतो? का पडतो अंधार? कशी शास्त्र का पडतो अंधार? बरोबर नाही? सावली म्हणजे अंधार आहे. म्हणजे पृथ्वीच्या पलीकडल्या भागात सूर्य जातो म्हणजे अंधार पडतो का नाही? का रात्र आणि दिवस या प्रक्रिया आहे का? नाही. सूर्याचा अभाव रात्र, सूर्याचा भाव म्हणजे अस्तित्व दिवस. आता आज दिवस आहे त्याला माहिती का सूर्याला? रात्री दिवस या कल्पना आपल्या आहेत का सूर्याच्या?
सूर्य मावळतही नाही आणि सूर्य उगवतही नाही. मावळणे म्हणजे मरणे, उगवणे म्हणजे जन्माला येणे. म्हणजे सूर्य कसा आहे? जन्म मरणातीत आहे. या कल्पना कोणाच्या काय? जसा सूर्य तसा परमात्मा. परमात्म्याच्या जसं सूर्याच्या अभावात अंधार पडतो, तर परमात्म्याच्या ज्ञानाच्या अभावात अज्ञान निर्माण होतो. मग असं झाला की सूर्याची जयंती दररोज, सूर्याची पुण्यतिथी दररोज. पण पुण्यतिथी जयंती या कल्पना कोणाच्या आहेत? कशाच्या आहेत? म्हणून भगवान म्हणतो मूढा माम अवजानंती. हे मूर्ख लोक माझी अवहेलना करतात, कारण माझा अनाम्या नाम ठेवीती. मला नाव नाही, पण मला नाव नाही. तुम्हाला नाव आहे का ठेवलं? नाव नाही. उपजल्या बाळकाशी नाव नाही त्यापाशी, ठेविली नाही बोली तुझी. काय सांगतात? नाव आहे का त्याला? ते अनामती राजा ती त्याला जाते नाही, नाव आहे. पण भगवान म्हणतो जन्म कर्मचने दिव्यम. त्याचा जन्म दिव्य आहे आणि त्याचं कर्मही दिव्य आहे. जन्म कर्मचने दिव्यम, ते दिव्य जन्म कर्म असल्या कारणाने त्याचं स्मरण केल्याने आपल्याला पुण्य लागतं. तर त्याला काही फायदा आहे? म्हणून पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नाही. सज्जनाचे किंवा परमेश्वराचं नाव घेतले असता काय होते आपल्याला? म्हणून त्याचं कीर्तन करतो आपण. म्हणून लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, त्वमेव साक्षात ब्रह्म असे नित्यम तत्त्वमसि. अर्थात काय? त्वमेव, तू तोच आहेस. याच्यावर आमच्या मनात पक्का विश्वास ठेव. तुला घर नाही, तुला दार नाही, दारा नाही, आपलं नाही, सुखी कोणीच नाही. एकमेव द्वितीयम असं पाहिजे. उपनिषद सांगतात एकमेवाद्वयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. किंचन मात्रही दुसरं कोणी. पट्टे काय? जर पटलं असं म्हणता येणार नाही. आणि जर समजा नाही पटलं तर लक्षात ठेव की तुला जन्म मरणाच्या चक्रा घालाव्याच लागतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मातेच्या उदर घोडी, पचोनी विष्ठेच्या दाखरी, उकडोनी नवमासरी, जन्म जन्मोनी मरती. काय सांगतात? जन्म घेणं सोपं नाही. जन्म घेणं म्हणजे कुकरामध्ये आवळे टाकून उकडणं आहे. कुकरामध्ये काय म्हणजे त्या झाकण पक्का शिरायला बाहेर पडता येत नाही, जाता येत. तसे मातेच्या उदर घरी, पचोली विष्ठेच्या दाखरी. दाखरी म्हणजे आजूबाजूला काय असते सगळे घालत असते आणि जठराग्नीच्या उष्णतेनं तसा उकळलं जातं. किती दिवस? नवमास भरी, जन्म जन्मोनी मरती. जन्माला किंवा कोणा मरतो? त्या ब्राह्मणामध्ये काही ब्राह्मणांना आडनाव आहे कर मर कर. कर मर आणि पुन्हा कर असं. किंवा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम असं. पुन्हा 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 तेच 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 तेच. आता कोणता वार आहे? पुन्हा 8 दिवसांनी, पुन्हा 8 दिवसांनी, पुन्हा 8 दिवसांनी, पुन्हा 8 दिवसांनी. याचे किती दिवस? तू जो पण जीवन देतो काहीच. मग तुकाराम महाराज लिहितात किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे प्रणीत, म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठुसी. अरे म्हणजे याचा अर्थ तेच ते काही नाविन्य त्यात नाही, तेच आहे. तेव्हा माणूस त्याला कंटाळा.
पण कोणता कंटाळतो? शहाणे माणसं कंटाळतात. ज्ञानेश्वर महाराजांचा शहाणे त्या माणसाला कंटाळतो आणि निसर्ग असलेला त्याला बरं वाटतं. काय म्हणतात? ते लाज काही निर्मळा, म्हणजे निर्मळ जे लोक आहेत त्यांना लाज वाटते आणि निसर्गा काय बोल बरोबर वाटते. असं पुढे मनात शंका आणू नको. शंका मनात आणू नको. शंका जोवरी मनी तोवरी मोह नाही आहे ना. तेव्हा या जगात कर्मभोगापासून कोणी सुटला नाही, कारण त्याच्या मनात शंका आहे. काय शंका आहे? की माझी बाप, माझी माय, माझं बायको, माझा भाऊ, या शंका सध्या काय. आणि जो पण एकदम मला जाऊन येऊ द्या काय. पण हे जो पंत आहे तो जन्मने मरणे सुटत नाही. काय थोडीशी तरी तिळभर जरी शंका राहिली, लक्षात ठेवा, जाय तो नरका निश्चयसी. निश्चयाने तुला सांगतो की तुला नरकाने नरकात जाणं सुटत नाही. तुकाराम महाराज सुद्धा म्हणणे नरकात जाणे सुटत नाही. काय म्हणतात? याचा अर्थ आहे की जन्मणे आणि मरणे या दोन्ही गोष्टी तुला सुटत नाही. म्हणून निश्चंक हो, आमच्या मनावर विश्वास ठेव. त्वमेव साक्षात ब्रह्मासि नित्यं तत्त्वमसि, याच्यावर विश्वास. नाही विश्वास बसत मग असं कशात लक्षात ठेव की तुला जन्माला येणे आणि मरणे. जन्माला आला लोक साखर वाटतील आणि मेला पुन्हा काय ठेव, मरणं सोपं नाही आणि जन्माला येणे सोपं. असं लिहितात ग्रंथकार सांगतात. 1000 इंद्रिया असल्यानंतर ज्या वेदना होतात तेवढ्या वेदना मरणाला जीवाला होतात. कारण सुखासुखी आता जरा तुम्ही इथे राहिले, अजून तुम्ही इथे रमले नाही. तुमच्या मनात अजून असं आहे की आपण इथे पाहुणे मासे काय, इथे आपलं काही घेणं नाही. तुम्ही विचार करा नाही, जर प्रेमाच्या घरचे काय असते तर प्रेमा दुपारी तरी वाटला बसला तर आपलं काय किती 4 तास तरी बसला. ज्या ते बसत नाही त्या हे आपलं नाही असे तर निश्चय काय नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर या भूमीशी रममान झाला तर तुम्हाला इथून सोडून जावं वाटणार नाही. असं धरा, शालिग्राम तांकर त्या घरात रमला होता. तेव्हा तो रमला होता, निघून गेला का काढून गेला? काढून दिला का निघून गेला? निघून जाणे सोपं आहे, पण काढून देणे अवघड आहे. म्हणजे काढून देणारा अवघड आहे आणि जो काढल्या जातो त्याला सुद्धा अवघड. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात युगांत होईल, म्हणजे मरणारा एवढं दुःख होते की न मरता त्या जीवा जे मरत नाही त्याच्या जीवाला सुद्धा अधिक दुःख होते त्याचं मरण पाहतो. कारण त्याच्या आकड्या पावल्या जात नाही, जीव जाता जात नाही आणि राहता म्हणजे किती वेदना होतात? 1000 इंगळ्या असल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या मरणाऱ्या जीवाला होतात. आणि या शरीरावर कधी तो प्रेम दंड असते काय किती तर सोडा वाटत काय होते. तसं पाहिलं डोंगे बुवा बोथ्याचे नाही, बोथ्यातून राहिले. आता डोंगे मला बोथ्यात दुसरी जागा दिली तर नाही म्हणते बापाची काही मग काढ भांडण्याचं. कारण त्या जागाचं प्रेम झालेलं असते. पण वस्तुतः हे प्रेम करणं हीच चुकीची गोष्ट आहे. अर्थात जागा सोडणे म्हणजे मरणे. त्या माणसाला 1000 वेळा नसल्या इतक्या वेदना होतात, सुखासुखी जीव जात नाही आणि मरतही नाही. कसं आहे म्हणून तर म्हणणं आहे आमचं म्हणणं ध्यान ठेव. काय तो जायची पड्याले हुशार निघून जा, हातपाय आपल्या याचं काही कम नाही. आमचे बरेच मार आमचे घरचे मार असेल तर जय विठ्ठल बदलून काय म्हणजे कीर्तन केलं तिकडे बजारी गावात जाऊन
खानदेशातील प्रजाचे अडवडीला त्याला कीर्तन केलं आणि जय विठ्ठल म्हणून गेलं. इतकं सोपं मरणं सोपं नाही. कारण मरण सोपं याचा अर्थ असा आहे की त्याचं जागात्म्य त्याचा आकर्षण या जगातल्या कोणत्याच वस्तूबद्दल नाही. कारण त्याला माहीत आहे, काय माहिती आहे, हे सगळं नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सगळं. आयुष्य खातो काळ सावधान. ते माणसं सावध झाले पण ते स्वतःसाठी गेले आणि जे गैरसावध ते जात लागते पण सोडवल्या जात नाही. मग ओढून येते पुन्हा दिलं जातं, ओढून येते पुन्हा दिलं जातं. असं पुढे बोला वाचा. आमचा बोलण्यावर विश्वास ठेव. अहो विश्वास ठेव माझ्या बोलण्यावर. जर विश्वास बसत नसला तर हे तर तुला बघावंच लागणार. तर ते काय करत होतं पुढे. श्री भगवान महाराज म्हणतात मनात विकल्प आणू नको. विकल्पाने तुझे फार मोठे नुकसान होईल. विकल्प नुकसानाला कारण. एक गोष्ट तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराज रामदास स्वामींचे शिष्य हे आढळ सत्य. पण एका गावात एक महाराज सांगत होते आणि तिथे संभाजी ब्रिगेडचे लोक त्याला मारले तेव्हा माहीत होतं का त्याचे शिष्य होते. आता तो मारगिरी बसेल मारले त्याला मारायचं तुम्हाला सांगितलं इंद्री करायची टक्कर घे ना म्हणा. तुला पाठवण्यासाठी इलेक्शन बघून त्याने इंद्रीकरपेक्षा साखरे महाराज जबर माणसे म्हणजे सर्व अजून त्यांची तयारी. म्हणजे खेळामध्ये मारणं सोपं आहे. काय वाघाची टक्कर घेणं ते अंगात टाकायचं मग आता पहिली गोष्ट केली. शिवाजी महाराज रामदास स्वामी, रामदास स्वामी ज्ञानेश्वर महाराजाचा माणूस. तेव्हा एकदा रामदास स्वामीने शिवाजी महाराज सांगितलं तू ज्ञानेश्वर वाचायचं. काय सांगितलं त्या ज्ञानेश्वर वाचला असल्याने जिजाबाई सुद्धा ज्ञानेश्वर वाचलं. मग एका महाराजांनी त्याला सांगितलं की निदान जर घाई असली एक तरी ओवी अनुभव एक तरी ओवी वाचली पाहिजे कशी होतो. मग तिने काय केलं कर्तांकडे ओवी देऊन घेतली आणि ती चिंदी बाजून अशी बरोबर जायच्या जागेवर फाट्यावर बांधली. किंवा जिजाबाई दररोज जिजाबाई म्हणा किंवा सईबाई म्हणा दररोज ती ज्ञानेश्वरी वाचायची आणि ती बाजून ठेवायची. एकदा काय संभाजी महाराज सईबाई एका जागा निघली. शिवाजी महाराजांचा संशय आला. त्या शिवाजी महाराज विचारले म्हणून टाकायचं हे असं केलं ना त्याच्या दोन तुझ्या तलवार पाशी मारायची तिची अटकली तलवार. काय झालं मग त्याने शिवाजी महाराज सोडून पाहिजे त्यात काय म्हणे त्यात निघलं संशया म्हणे थोडं आणि का पाप नाही थोडं हा विनाशाची वागू रक्तानी असली. संशय थोडा काढून पाहिलं दोघं माहिती. तेव्हा नको शंका नो म्हणी मनात शंका नको आमच्या शब्दावर विश्वास ठेव. कारण विकल्पाने विकल्प माणसाचा भयंकर नुकसान करतो. तेव्हा त्या मनात विकल्प निर्माण होऊ नको. मी तुला सांगतो चिरंजीव तुझा खरा पाय शोधून अंतरा. तू मनात विचार कर विचारवली पाहिजे आपल्या मनाला. तसं काय काय सांगितले पाय शोधून अंतरा. याचा अर्थ आहे ततःपदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गतारनिवर्तन्ते तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. ज्याच्यापासून ही सृष्टी प्रसृत झाली असा जो परमात्मा आहे दयापासून सकळ भूमंडळ हे झाले तो हा पंढरीचा राणा. काय तेव्हा तू त्याचं भजन कर त्याचं चिंतन कर त्याचं नामस्मरण कर म्हणजे तुला मराठी पण येणार. आमच्यावर विश्वास विकल्पाने शिवाय काय सवा झाला पुंडली गोरला
पहिला